इंग्लिश बोलताना तुम्हालाही भीती वाटते का? तुमचाही कॉन्फिडन्स लो होतो का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर डाके, आय एम अ सायकोलॉजिस्ट. आज आपण बघणार आहोत इंग्लिश बोलायची भीती मनातून कशी दूर करायची. आजकाल गावातून बरीचशी लोक शहराकडे वळताना दिसतात आणि किंबहुना सगळ्यांच्याच मनात हा विचार येतो की माझं चुकलं काही तर, लोक मला हसली तर. आणि असे अनहेल्दी विचार जेव्हा तुमच्या मनात येतात तेव्हा आपसुकच तुम्ही स्वतःवर डाऊट करायला लागता. तेव्हा तुम्हाला स्वतःला प्रश्न पडतात की मी खरंच या लोकांमध्ये फिट होईन का? असं कितीतरी मुलांना वाटतं आणि ते पुढे गप्प बसतात. आज मी तुम्हाला 4 छोट्या गोष्टी सांगणार आहे जे तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला नक्की इंग्लिश बोलण्यात मदत होईल. नंबर 1, इंग्रजी बोलणं चुकणं हीच तुमची शिकायची सुरुवात आहे. जेव्हा आपण कुठलीही नवीन गोष्ट शिकतो, इमॅजिन करा तुम्ही सायकल कशी शिकलाय किंवा पोहायला कसं शिकलाय. पडूनच आलं ना. तसंच आहे इंग्रजी बोलणं सुद्धा तुम्ही चुका करतच शिकणार आहात. तुम्ही जो विचार करणार आहात, तुम्ही ज्या विचाराला खतपाणी देणार आहात त्याचं पुढे झाड उगणार आहे. त्यामुळे तुम्ही विचार चांगला करा आणि तुम्हाला रिझल्ट चांगले मिळणार आहेत. नंबर 2, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला इंग्रजी भाषा येत नाहीये याचा अर्थ तुम्ही माणूस म्हणून कुठे कमी नाही आहात. हे एक स्किल आहे जे प्रॅक्टिस करून मिळवता येणार आहे. त्यामुळे विचार कायम सकारात्मक ठेवा. नंबर 3, लोक काय म्हणतील या विचाराला विराम द्या. लोक काहीही केलं तरी म्हणतच राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जे हवंय, तुम्हाला जे शिकायचंय ते बिनधास्त निडरपणे करत राहा. नंबर 4, आता हे थोडंसं महत्त्वाचं आहे बरं का, अगदी सिक्रेटच म्हणा. टेड टॉक नावाचं ॲप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करा. त्याच्यावर इंग्लिशमध्ये वेगवेगळ्या ॲक्सेंटमधली लोक येतात आणि स्वतःचे मुद्दे वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात. त्यांना तुम्ही जितक्या वेळा ऐकाल तितका तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. इंग्रजीत 5 वाक्य रोज तर बोलाच, पण त्याचबरोबर तुम्ही जितकं ऐकाल तितकं तुम्हाला विचार करायला सोपं पडणार आहे. त्यामुळे न घाबरता आजच सुरुवात करा. इंग्लिश बोलणं ही काही स्पर्धा नाही आहे, पण ही रोजच्या सरावाची गोष्ट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ त्या लोकांना पाठवा ज्यांना त्याची गरज आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा.